प्रभूला स्तुती असो. पवित्र शास्त्राच्या काळामध्ये इस्रायल लोकांना त्यांच्या प्रवासामध्ये दिवसात मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभामध्ये सुखरूप त्यांच्या डेस्टिनेशनला त्यांनी कानान देशात पोच केलेले देव आपल्याला सुद्धा 2025 पार करून 2024 पर्यंत पदार्पण करायला मदत केलेले आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. खरोखर हा प्रभू एक माणूस त्यांच्या मुलांना वाहिल्यासारखं किती आपल्याला मागच्या वर्ष प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, अनारोग्य परिस्थितीमध्ये आणि किती वेदना, प्रॉब्लेम्स, किती टेन्शन, हे सर्वमधून प्रभूने आपल्याला त्यांच्या पंखाखाली जपून ठेवून आणि एक 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 ऊब देऊन प्रत्येक वेळा आदरण देऊन आपल्याला आजपर्यंत पोच केलेले प्रभू देवाला स्तुती असो, देवाला स्तुती असो. आणि तुमच्यासमोर ह्या वचन घेऊन उभा राहायला मला संधी दिलेल्या रोपे चॅनलबद्दल, रोपे चॅनलचं सेवा संस्थाला मी आभारी मानतो. आणि खरोखर खेडेपाड्यामध्ये अनेक ठिकाणी देवाचं मंदिर पण नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना एक विश्वास, त्यांचा विश्वास बलकट करण्यासाठी, अनेक लोक विश्वासणार नाही, देवाचा सुवार्थ ऐकले नव्हता, असल्या लोकांना सुवार्थ पोचण्यासाठी हे सेवा संस्था केलेले सेवाबद्दल देवाला स्तुती असो. खरोखर हे सर्व लोक त्यांच्या संस्थामध्ये करणारे प्रत्येकाने प्रभू आशीर्वादित देऊ दे. अनेक लोक आणि ह्या प्रभू आगमनाच्या दिवसामध्ये अनेक लोक परलोक राज्यात बदली होण्यासाठी हे सेवा कार्य होऊ दे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करत, आशीर्वाद मागत देवाचा हातात आपण सोपूया. खरोखर हे रोपे चॅनलबद्दल तुम्हाला त्यांना सर्वांना आभारी आहे. आणि आजचं वचन पवित्र शास्त्रामधून एक वचन वाचूया. नवीन वर्षामध्ये प्रभू दिलेले ह्या वचन खरोखर आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित होऊ दे. आणि यहोशुवाचं पुस्तक 3 अध्याय 4 वचन 2 भाग. ह्यासाठी की ज्या वाटेने तुम्हाला चालवायचे आहे ती तुम्हाला कळावी, कारण तुम्ही ह्यापूर्वी ह्या वाटेने गेले नाही. म्हणजे आपल्याला टॉपिक काय दिले देवाने? असला टॉपिक दिले, पूर्वी ना गेलेले वाटत प्रभू कसं आपल्याला चालवणारे आजच्या वचनामध्ये बघूया. खरोखर आणि वी मे नो द वे by which we must go, for we have not passed this way before. कधी ह्या रस्ता आपण पूर्वी बघितले नाही, ह्या रस्ता कसा आहे आयडिया नाही, असा रस्त्यामध्ये प्रभू चालवणारे. बरोबर आहे. आता उद्या काय होते तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. कोणाला माहिती आहे? प्रभूला माहिती आहे. रहस्य त्यांच्याकडंच आहे. सिक्रेट्स सर्व भविष्य त्यांच्या हातात आहे. असला देवाच्या हातात असून ह्या पुढं कसं चालवणार आहे, हे चालवायसाठी आपला प्रवास विजयवंत होण्यासाठी देवाने काय काय प्रोव्हिजन करून दिले ते आपण बघूया. आणि ह्या वचनाचा खरं बॅकग्राऊंड बघितले तर मोशे दिवस म्हणजे त्यांनी मरणाचं समीप झाल्यावर देवाने स्वतः म्हणले, मोशे आता तुझं वेळ झाले, तू एक सेवक, एक दासाला तुझं नंतर ह्या काम करण्यासाठी एक तयार केले, ते यहोशुवा आहे. यहोशुवाला डोक्यावर हात लावून त्यांना अभिषेक कर, त्यांना चार्ज द्या, इस्रायल लोकांचा प्रवासामध्ये पुढं कसं जाऊ दे म्हणून त्यांनी चालवायचं ताकद देऊन प्रार्थना कर म्हटले. झालेवर मग यहोशुवाला सुद्धा देवाने स्वतः बोलले, धीर धरू, काही भिवू नका, तुझा मार्ग मी तुझा मार्गामध्ये मी असणार, मी तुझ्या बरोबर असणार. मोशेला कसं त्यांच्या बरोबर होता
होता, तुझ्याबरोबर पण असणार. तू धीर धरून पुढं चालवा आणि माझा लोक, माझा इस्रायल लोकांना कानानपर्यंत तू पोच करा, असं त्यांनी सांगितले होता. त्या सांगितल्यावर आणि योर्दान नदीपर्यंत त्यांनी आले आणि पुढचं योर्दान पार केल्यावर यरिकोचं नगर आहे. यरिकोच्या नगरमध्ये काय राजा कसं असते, लोक कसं असते त्यांना माहीत नाही. म्हणून त्यांनी हेर लोकांना पाठवले, त्याचे इन्फॉर्मेशन सगळं गोळा केले. आले त्या लोक, ह्या लोकमध्ये विश्वासणार यहोशुवा पण होता, कालेब पण होता. त्यांनी म्हणले, आया आपल्याला हे देश आपला हातात देणार आहे आपला प्रभू आपला पुढचं युद्ध करणार आहे, चला जाऊया. म्हणून त्यांनी चांगला हे एन्करेजमेंट केले. मग नंतर यहोशुवा म्हणले आणि लोकांना सांगितले, तुम्ही पवित्र हो, शुद्ध हो, पवित्र व्हा, देव तुमच्यामध्ये अद्भुत कार्य करेल. तुम्ही चालायचं अगोदर पहिला एक देवाचा खराराचा कोश पुढं जाईल. तुम्हाला असं वाटेल मी चालवणार नाही, मी पुढं जाणवणार नाही, मी एक मंत्री येताना पुढं बुलेटमध्ये एक माणूस येतात, ते असला नाही, असला रस्ता पूर्ण करणारे मी कोण नाही. एक देवाने तुम्हाला व्यवस्था केली, ते खराराचं कोश. त्या लोकांना आश्चर्य वाटले, खराराचं कोश कसा आम्हाला रस्ता दाखवेल, चला पुढं म्हटले, तयार हो म्हटले. त्याच्या आणि तुमच्या अंतर 2000 हात, म्हणजे जवळजवळ 4166 फूट अंतर पाहिजे म्हटले. का अंतर पाहिजे? पाठीमागे येणारे लोकांना ते कोश दिसायला पाहिजे आणि कोशाला हे याजक लोकच हात लावायला पाहिजे, दुसरा लोक हात लावायचं नाही. म्हणून एवढ्या अंतरमध्ये तुम्ही चाला. ते कसं चालते तुम्ही चाला, तुम्हाला मार्ग दाखवतात म्हटले. देवाला स्तुती असो. ते खराराचं कोश देवाने आपल्यासाठी तयार केलेले एक गाईड आहे. तुम्हाला माहिती असेल, एक पर्यटक केंद्रामध्ये गेले किंवा गोलकोंडा, हैदराबादमध्ये गोलकोंडा किल्ला बघायला गेल्यावर एक गाईड असतात. ते गाईड सगळ्यांच्याकडून त्यांचे पगार पण असतात, सगळ्यांच्याकडून पैसा गोळा करतात. ते गाईड काय करतात, प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात, एक सुद्धा सोडत नाही. त्यांची हिस्ट्री सांगत असते, हे राजा असं करत होता, ह्या वेळा असं करत होता, त्या लोक तिथं हे रस्ता दाखवून तिथं मोती किंवा ते डायमंड सगळं इथं विकत होता, हे राजा इथं, हे राणीचा राजवाडा सगळं दाखवून त्या गोष्टी सगळं गाईड सांगतात. ते सांगून काय केलं, आपला रस्त्यापर्यंत म्हणजे आपला बसपर्यंत, आपल्या गाडीपर्यंत त्यांनी सोडून जातात. परंतु देवाला स्तुती असो, आपल्याला देवाने दिलेले हे गाईड काय करतात माहिती आहे का, आपल्याला परलोक राज्यापर्यंत पोच करणारे, आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोच करणारे असं गाईड प्रभूने दिले. त्यांनी कोण आहे माहिती आहे का, योहान शुभवर्तमान 16:13 आहे. तो तुम्हाला मार्ग दाखवेल, सर्व सत्यात नेईल आणि होणाऱ्या गोष्टी पण तुम्हाला कळवेल. आणि योहान 14:17 असं आहे, तो तुमच्यामध्ये वस्ती करेल आणि तुमच्यामध्ये राहणार, तुमच्या बरोबर राहणार. असला गाईड तुम्हाला दिले. नुसतं हिस्ट्री सांगून जाणारे नाही, तुमच्या बरोबर चालणारे, तुम्हाला पूर्ण तुमच्या डेस्टिनेशन, तुमच्या कुठं पोचायचं तिथं पोचपर्यंतच. देवाला स्तुती असो. आपण आईच्या पोटातून एक स्टॅम्प, एक मुद्रा, एक स्टॅम्प म्हणून येते. पापी, आपला नाव पापी होता आणि येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यावर, त्यांनी रक्ताने विकत घेतलेले येशूला आपल्याला स्वरक्षक म्हणून स्वीकारल्यावर, आपला तारण झाल्यावर, आणि एफेसीच्या पत्रिकामध्ये 1:3 असल्यासारखं, 1:13 असल्यासारखं पवित्र आत्माचा मुद्रा स्टॅम्प लावले. त्यांनी कधीपर्यंत येशू ख्रिस्त आभाळामध्ये प्रत्यक्ष झाले, त्यांच्या हातात आपल्याला देऊपर्यंत त्या स्टॅम्पवर आपल्याला बंदी आहे. म्हणजे ह्या स्टॅम्प कोण लावतात, हे माझ्या कंपनीचं. आपल्याला वस्तू विकत घेतल्यावर ते स्टॅम्प असतात, हे माझं कंपनीचं. असंच प्रभू म्हणले, हे माझं मुलं आहे. हे जगात राहतात, जगाचा लोकाधिकारी वेगळा आहे, परंतु मी निवडलेले हे लोक, मी स्टॅम्प लावले, माझा लोक आहे म्हणून. असं पवित्र आत्माचा स्टॅम्प तुमच्यामध्ये आहे का? देवाला स्तुती असो. त्याने पुढं तुम्हाला नाही कधी पूर्वी बघितले नाही त्या रस्त्यामध्ये तुम्हाला चालवणार आहे. बरोबर आहे. आणि एक उदाहरणामधून बघूया. आणि ह्या उदाहरण कसं आहे,
एलियाजर म्हणून तुम्हाला माहिती आहे, उत्पत्तीचा 24 अध्यायामध्ये पूर्ण आहे. ही एलियाजर एक गाईड आहे, एक मार्गदर्शक आहे, कसं चालवले. आणि अब्रामाने म्हणते माझा इकडच्या लोकांचा नको आणि माझ्या लोकांच्याकडे जाऊन माझ्या मुलगाला सून आणा म्हणले. त्याने जाताना तुम्हाला या गोष्टी सर्वांना माहिती आहे, एक विहिरीजवळ जाऊन आणि उंटाला गुडघे टेकून आणि प्रार्थना करतात. विहिरीजवळ मुलगी शोधायला गेले. हो प्रिय मुलांनो, प्रिय आईवडिलांनो, तुम्ही सूनबाई आणायचा, तुमची जावई आणायचा, तुम्ही विहिरीजवळ शोधा. विहिरी म्हणजे मंडळीमध्ये असलेले, मंडळीमध्ये वाढलेले मुलांना तुम्ही शोधा. दुसरं कुठं तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या मुलं तारण झाले असले तर त्यांना विहिरीमध्ये शोधा. विहिरीजवळ त्याने उभारले आणि उंटाला गुडघे टेकून, हो तुम्ही प्रार्थना कधी करताना गुडघे टेका, तुमचे गुडघे चांगले आहे. उंटाला आजचा दिवस आज त्या एलियाजरने गुडघे टेका म्हटल्यावर केले नसतील. हे अपवित्र जंतू आहे, ते ऐकणार नाही जंतू. कसं त्यांना प्रॅक्टिस झाले. कधी अब्राम प्रार्थना केल्यावर ह्यांना सवय झाले, म्हणून आज पण गुडघे टेकले आणि हे जे एलियाजरने प्रार्थना केले त्यांचे प्रार्थना ऐकले. एक सूचना पण ठेवले. लगेच ते मुलगी सापडले. त्या मुलगी म्हणले मला पाणी देते का? तुम्हाला पाणी देते आणि उंटाला पाणी. उंट अपवित्र जंतू आहे ह्या जगाचा. आणि विश्वासणार लोक सोडून कोण देवाला माहीत नाही, देवाचा सुवार्थ ऐकून देवाला स्वीकार केले नाही, त्या लोकांचं सूचना आहे हे अपवित्र जंतू उंट. ह्या उंटाचा आत्मीय दाह, आत्मीय तृष्णा, आत्मीय ताण ह्या मुलगी बागवते म्हणले. हो तुम्ही असा मुलगीला शोधा. आई वडिलांनो, तुम्ही मंडळीमध्ये असून अनेक लोकांना सुवार्ता, जगाच्या लोकांना सुवार्ता सांगणारे मुलगी शोधा, सुवार्ता सांगणारे जावई शोधा. तुम्हाला खरोखर आशीर्वाद मिळेल. मग त्या मुलगी मी देतो म्हणले पाणी. उंट एक वेळा 15-20 मिनिट, अर्धा तास, एक तास पण पाणी पितात. एवढा हे असं असतं. ते सगळं काढून एवढं ॲक्टिव्ह मुलगी त्यांना मिळाली. बरं, नंतर आपण जाताना पुढं ह्या मुलगी 3 गोष्टी केली. काय केले? पहिल्या गोष्टी विश्वासाने पुढचा रस्ता माहीत नाही त्यांना. ते कधी ना पूर्वी ना वाटलं, ना गेलेलं, ना माहीत नसताना त्या रस्त्यामध्ये जायला पाहिजे, अननोन वेमध्ये जायला पाहिजे. ती तयार झाले, विश्वासाने, अभिवचनाने तयार झाले. हो माझं प्रियानो, देवाने तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी तयार करून ठेवले. कुठं जायचं तुम्हाला माहीत नाही, परंतु देवाने तुमच्या चांगल्यासाठी करे. विश्वासाने तुम्ही स्वीकारा, विश्वासाने, प्रार्थनेने तुम्ही तयार करा. देव कुठं जायचं म्हटल्यावर रेडी, तयार पाहिजे. आणि सगळं देवाचं कंडिशन ओके करा, पुढं जावा. विश्वासाने ही मुलगी तयार झाली. आणि हे सगळं झाल्यावर आणि त्या मुलगीला विचारतात भाऊ लोक. तुम्हाला माहिती आहे लाबान गृहदेवता पूजा करणारे माणूस आहे. लाबान सगळं लोक विचारतात काय म्हणून, अरे मग तुम्ही ह्या माणसाचं बरोबर जाणार का? हो जाणार आहे. कधी सकाळीपासून ह्या माणसाचं ओळख नाही, पालक नाही, परंतु आणि त्यांनी म्हणले एक 10 दिवस आमच्याबरोबर राहू दे म्हणले. खरं 10 दिवस त्यांनी एलियाजर परमिशन दिले तर काय झाले माहिती आहे का नाही? शेजार पाजार बायका बोलले असेल काय म्हणून, काय हो तुम्हाला अक्कल आहे का नाही? त्या देशात तो मुलगा आहे का नाही? आणि ह्या माणसावर कुठं विश्वास ठेवायचा? हे माणूस जाताना अरबी लोकांना विकले तर सुंदर मुलगीला काय करू? असं काय पाठवू नका, असं त्याला सल्ला दिले असेल. हे बायकांचं मन, आई सगळं तयार झाले नसेल. देवाला स्तुती असो, ह्या मुलगी तयार झाले देवाचा उद्देशासाठी, देवाचा पर्पजसाठी. हो माझं प्रिय मुलांनो, हो देवाचा मुलांनो, देव कधी काय बोलले तर पण सेवासाठी बोलवलं तर तयार व्हावा. कुठं जायचं, कुठं अभ्यास करायचं, कुठं लग्न सगळ्यासाठी तयार व्हावा. देव तुमच्याबरोबर करणार. ह्या मुलगी तयार झाले. आणि दुसरा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आणि त्या मार्गदर्शकाला ओबिडियंट आहे, आज्ञापालना केली. ते आत्ता सध्या मुलीसारखं असले तर त्या मुलगी काय म्हटलं असेल, ओ काका आपण रस्ता बरोबर आहे, परंतु मी गुगलमध्ये बघितले हे रस्ता बरोबर नाही, आपण इकडून जाऊया, असं सल्ला दिले असेल. देवाला स्तुती असो. आणि ह्या रेबका देवाचा मुलगी आणि देवाचा गाईड प्रमाण, मार्गदर्शक प्रमाण चालणारे मुलगी, त्या मार्गदर्शकाला ओबिडियंट असलेले मुलगी,
त्यांनी काय बोलले, त्यांनी कसं घेऊन गेले, असं गेले. आणि जरा रस्ता जाताना नॅशनल हायवेमध्ये जाताना सर्व्हिस रोड्स येतात आणि रात्री जरा अंधार झाल्यावर 6:30-7ला लाईट दिसतात. हे मोठं गाव दिसतंय हो, मोठं सिटी दिसते हो. म्हटले असेल मुलगी, ओ काका जरा थांबूया, हे लाईट छान छान दिसते, तिथं जाऊन एक मोठा 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करूया आणि परत जाऊया म्हटले असतील. परंतु सगळ्यासाठी तयार केलेले एलियाजर आणि जाण्याच्या पूर्वी म्हणजे रिटर्न जर्नीमध्ये सुद्धा त्यांनी तयार करून म्हणजे जेवण सगळं त्यांनी पॅक करून आणले. देवाला स्तुती असो. त्यांच्या मुलगी नाही, कोण मुलगी माहीत नसताना त्यांच्यासाठी सोनाचा नथनी, सोनाचा बांगडे आणलेले एलियाजर गाईड त्यांच्यासाठी जेवण तयार केले नसेल का? नक्की केले असेल. मुलगी काही बोलले नाही. त्यांनी काय केले? त्यांनी आणलेले जेवण खाल्ले. त्यांच्याबरोबर त्यांचा रस्ता ओबिडियंट होता. पहिल्या गोष्टी विश्वासाने त्या रस्त्यासाठी तयार झाले. दुसऱ्या गोष्टी त्या गाईडला, ते मार्गदर्शनला ओबिडियंट झाले आणि त्यांनी त्यांच्याप्रमाणे झाले. आणि एक दिवस ह्या मार्गदर्शक कोण आहे? पवित्र आत्मा. आपल्या जीवनामध्ये पण अनेक वेळा मार्गदर्शक करतात आपल्याला येणाऱ्या वाईटपासून चालवायला. एक सत्य घटना आहे. एक गोवामध्ये एक पास्टरने त्यांच्या सहकारी बरोबर गोवामध्ये वचन वगैरे सांगून सेवा करून येताना त्याने बस स्टॉपला आले. 9 वाजता लास्ट गाडी आहे, लास्ट बस आहे. ते बसमध्ये येऊन बसल्यावर अजून चालू नव्हता. मग त्यानं सारखा देवाचा आत्मा प्रेरित करा, उतरा, तुम्ही उतरा. हे काय म्हणते? देव का उतरा म्हणते? त्यांच्या सहकारीला सांगितले. त्याने म्हटले, ओ ब्रदर, ओ पास्टर, ओ पालक साहेब, हे लास्ट गाडी आहे, हे गेले नाही तर दुसरा असणार आहे म्हटले. म्हणून काय म्हटले? दुसरा नाही हो म्हटल्यावर पण नाही मला प्रभूने बोलले म्हणून उतरले. आणि नंतर अचानक पाठीमागा झालेले गाडी थांबले. त्या गाडीमध्ये बसून त्याने पुढे गेले. पुढं जाताना स्पीडमध्ये जाताना एक दिवस एक रस्त्यामध्ये भरपूर लोक होता, भरपूर रस्ता थांबले. काय बघितले तर त्यांनी अगोदर बसलेले गाडी, त्या बस ॲक्सिडेंट होऊन हे खोऱ्यामध्ये म्हणजे व्हॅलीमध्ये, लोयामध्ये पडले. पूर्ण त्या लोक परत मेले सगळं. म्हणून देवाचा आत्मा त्यांना प्रेरणा दिली. कोणाचं ऐकले नाही. देवाचा आत्मा तुम्हाला काय प्रेरणा दिली? पुढं जायला मदत करा, त्यांना ओबिडियंट करा. आणि तिसऱ्या गोष्टी त्यांनी काय केले? माझा पुढं काय युद्ध काय असले तर प्रभू बघणारे. ज्या वाटेने तुम्ही जायचं आहे त्या वाटेमध्ये अनेक चोर असणार, अनेक कोण लोक असणार आणि अरबी लोक असणार आणि त्या लोक मुलीला घेऊन जायला अशा परिस्थितीमध्ये पण पुढे युद्ध करणारे माझा गाईड आहे. मला काय काळजी नाही म्हणून मुलगी आराम उंटमध्ये बसलेले बघा. आणि यशाया 30:21 हाच मार्ग आहे आणि चला, अशी वाणी तुमच्या मागून पडलेले मागा हे तुम्हाला उजव्याकडं जाये असं किंवा डाव्याकडं जावं असं सांगणारे एक आवाज तुमच्यामध्ये येणारे. हे पवित्र आत्माचा आवाज आहे. ते ऐकून तुम्ही पुढं जावा. खरोखर देवाने तुम्हाला ह्या मार्गामध्ये काही प्रॉब्लेम असू दे, त्या रस्त्यामध्ये कुठलाही चोर असू दे, कुठलंही काहीही येऊ दे, देव तुमचे मार्गदर्शक युद्ध करणारे मला सेफ्टी मार्गाने जाणारे म्हणले. आणि गेले. नंतर इसाकाचा गावाला गेले. त्यांनी शेतात ध्यान करताना हे कोण आहे म्हटले? हे माझा मालक आहे म्हणले. त्यांनी उतरले आणि हे बुरका घालून त्या मुलगी चालले. हे मुलगी कोण नाही, आपला मंडळीचा सादृश्य आहे. इसाक येणारे येशू ख्रिस्ताचा सादृश्य आहे. येशू ख्रिस्त जगामध्ये भेटणार नाही, आपल्याला परलोकात भेटणार आहे, आपल्या मध्य आकाशमध्ये भेटणार आहे. असंच रिबका कुठं इसाकला भेटले तिथं आपल्याला भेटणार आहे. तिथं पोचूपर्यंत या गाईड आपल्याला उपयोग होणार आहे. खरोखर ह्या मुलगी किती छान केले. ह्या मुलगी 3 गोष्टी त्यांच्यामध्ये केले. असंच पहिला
ते तयार झाले. मी काहीही असू दे, विश्वासाने प्रभू माझं चांगल्यासाठी हे वाटाने मला घेऊन जाणार म्हटले. दुसरा, मला मार्गदर्शक काय सांगते मी आज्ञापालन करते, ओबिडियंट करते, नाही म्हणणार नाही म्हणे पुढे चालले. आणि तिसरा, माझा युद्ध सगळं त्याने करणारे, मला काय भीती नाही, निवांतपणाने राहिले आणि त्यांना पोचवायचा कुठला डेस्टिनेशन त्यांनी पोचवले. खरोखर ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला रस्ता माहीत नाही, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला एक चांगला खराराचा कोश तुम्ही पुढं ठेवले तर, त्या मार्गाने केले तर तुम्हाला सेफ्टी, तुम्ही कुठं पोचणार आहे, काही वाईट होणार नाही. दाविदाने प्रार्थना केली, सकळ उपद्रवामध्ये मला चालवले प्रभू, मला संरक्षण केलेले. याकोब म्हणतात, आणि मी किती माझा पाठीमागा प्रभू मला चाल. असंच तुमच्या रस्त्यामध्ये प्रभू नक्की चालवणार आहे. असं करण्यासाठी ह्या मार्गदर्शकाचा पुढं नाही बघणारे वाट, म्हणजे पूर्वी ना बघणारे त्या वाटत जायला प्रभू आपल्याला सर्वांना मदत करू दे. आमेन, आमेन. प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, आमच्याबद्दल खूप काळजी आहे प्रभू. आमच्याबद्दल काळजी करणारे देव आम्हाला मिळाले प्रभू. आमच्या तारणाबद्दल, आमच्या आत्मा तारणा विमुक्तीबद्दल तू विचार करून येशू ख्रिस्ताला पाठवले. आम्हाला सार्वकालिक जीवन मिळवून दिले. त्यांच्या रक्ताने आम्हाला धुतले प्रभू. आम्हाला तुमचे मुलं करून घेतले. आमच्या ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये प्रभू आम्ही कसं चालणार आहे, खूप वाईट परिस्थिती, खूप वाईट आमच्या समोर असताना प्रभू आम्हाला चालवायला पवित्र आत्माचं मार्गदर्शन आम्हाला दिले. ओ पवित्र आत्मा देवा, आम्हाला चालवणारे मदत, आम्हाला प्रेमाने आम्हाला ॲडजस्ट करून चालवणारे पवित्र आत्मा आपला दिलेबद्दल देवाला स्तुती असो. हा प्रभू असंच एलियाजरचा पाठीमागे गेलेले रेबकासारखा त्यांनी पुढं विश्वासाने पुढच्या रस्त्यासाठी कुठं जायच्यासाठी तीर्मान केले, डिसाईड केले आणि त्यांचे मार्गदर्शन काय सांगतात ते सगळं आज्ञापालन केले, ओबिडियंट केले, ऐकले. आणि तिसऱ्या गोष्टी, माझं सर्व युद्ध त्यांनी बघणारे, मला काय प्रॉब्लेम नाही, निवांतपणाने येशू ख्रिस्ताचा दिलेले समाधानाने पुढं त्यांचे प्रवास संपवले. आणि इसाकला भेटल्यासारखा आम्ही पण प्रभूला भेटणारे. आमच्या मार्गदर्शकाचा पाठीमागं जायला आम्हाला मदत करा प्रभू, मदत करा. आमच्या श्रोतांच्यामध्ये किती लोक अजून ह्या रस्त्यामध्ये नाही, ह्या प्रभूमध्ये नाही, हे प्रभूचा विश्वासमध्ये नाही, त्यांना हे आजचा दिवस बोला प्रभू. आणि एवढं चांगलं मार्गदर्शक प्रवासाचा मध्ये आम्हाला किती सेफ्टी आहे, किती भद्रता आहे प्रभू. असा भद्रतामध्ये, असला रोडमध्ये, असला रस्त्यामध्ये अनेक लोक येशू ख्रिस्ताचा रस्त्यामध्ये येऊ दे प्रभू. अनेक विश्वासणार लोकांना तू बलकट कर, त्यांचे विश्वास बळ कर. आम्हाला चालवणारे पवित्र आत्माचा मार्गदर्शनाने मी प्रभूपर्यंत पोचणार आहे. प्रभूचा उद्देश माझ्या जीवनामध्ये होणार आहे असं विश्वासाने चालायला आमच्या श्रोतांना प्रत्येकानं तू दर्शन कर, प्रत्येकानं ताकद दे आणि अनेक लोक देवामध्ये येऊ दे. आणि प्रभू येणारे इसाक शेतामध्ये ध्यान करायला आल्यासारखा मध्य आकाशामध्ये येशू ख्रिस्त आम्हाला न्यायाला येणार आहे, त्यांच्या मंडळीला, त्यांच्या वधूला न्यायाला येणार आहे. आम्ही सर्वजण जायसाठी कुठलाही अडचण नसताना आमच्या मार्गदर्शकाचा प्रमाण आम्ही जायला, आम्हाला सर्वांना, आम्हाला ऐकणारे सर्वांना लोकांना तू मदत करणार म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू, स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.